तर लोवर कम मनीषाच्या घरी आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करतो. आता वाजले ती 1. कितीचा शो आहे? 3चा. म्हणजे आम्ही 2:30 वाजता जाऊ, कारण इथून जवळच आहे थिएटर. मग आम्ही जाऊ पिक्चर पाहायला. देऊळ बंद. खूप इच्छा आहे आमची, आहे ना. इथं चालले बोर घ्यायचं काम. पहिल्यांदाच बघितली बोरची गाडी अशी. तर आम्हाला लागली आहे भूक. तर आता ताई बनवत आहे पोहे. मम्मी कापसे कांदे. मम्मी काय अगं, घरी एवढे चपात्या पण पडलेले आहे. किती चपात्या बनवल्या होत्या. गवारीची भाजी आहे, चपात्या आहे, परत काय घालून आमरस होता का ग. आता ते सगळं संध्याकाळी तसंच राहील माहिती का. आणि इथे ताई पोहे बनवते. ताई पोहे बनवते. आणि 2 वाजले. ते 2:45 ला शो चालू होणार आहे, तर आपल्याला जायचं. ठीक आहे. हा रस आहे त्यात. तर मस्त पोहे बनवले बरं का मनीषानी. कोथिंबीर नाही, आता आपण इथं राहिलं आहे का तेव्हा. आणि इथं सरबत बनवलंय आम्हाला दोघींना. लिंबू पाणी. झाले का ग चांगले? झाले ना. सोनालाच भूक लागली होती, छकुलाला नव्हती लागली. हा तिचं लगेच झालं होतं. आणि इथं परी आहे. परीला पोहे नाही आवडत. परी आंबा खाते आहे ना. परीला पण यायचं पिक्चर पाहिलं ना. तर आता आम्ही झालेलो आहे तयार जायला. मस्तपैकी मूवी पाहायची. आणि 2:30 वाजलेली आहेत आता. कंप्लीट 2:30. मुलींना चला पटकन. काय आम्ही एवढं करतो. हाऊसफुल आहे. देऊळ बंदसाठी हाऊसफुल. म्हणून येणार आहे. ऑनलाईन काढता येईल का सोना त्याच्यावर? काढते. नक्की येईल का? नाही तर आता काढून घ्यायला आपल्याला परवाची. नाही ऑनलाईन. पिक्चर बघून चाललंय. आता घरी चाललंय. आमचा खूप मोठा झाला. हाऊसफुल हाऊसफुल होता. आता आम्ही झुडिओला चाललो. मी ऑनलाईनच बघून सांगितलं होतं यांना की हाऊसफुल आहे. तुम्हाला वाटते कोण आहे गाड्या उगच लागल्या मग. आता हे झुडिओला जाणार आहे. का सुचायचं? असंच जाऊ आता. ही परिस्थिती येते बाई और दुधावाने दिसत ते. मी पर्स घेऊन फिरते. माझ्याकडे बघतही नाही मम्मी. भारी ना. 500.
नको. सापडलं का काहीतरी सापडलंय. इथं परफ्यूम बघायचं काम चालू आहे सोनाचं. हा हे बरा वाटला जरा. मनीषा इथं आरशात पाहते. काय आम्ही केलं लिस्टिप वगैरे. घ्यायचं नसलं चला ना म्हणावं. झालं का मला दुखातच नाही, मला घेणं नाही. कलर गेलाय त्यांचा ऑलरेडी. सोनाला काय फक्त कपडे पाहिजेत. मनीषा थकली आमची, बसली इथं. ही परत आता हे शर्ट घेऊन आली आणि मी तिला म्हणते नको घेऊ नको. हाय ते पहिल्यांदा फाडायचे कपडे आणि मग यायचे. मला डायलॉग हाच मारताना साड्या घ्यायचं म्हणलं नको. शाना बाबू जा. परी बघ बरं काही घेते का तरी. किती शांत बसली बरं. यांची कोकणाची तयारी चालू आहे आता. ही कोकणातल्या ड्रेससाठी बघायचं आता. लय भारी भारी ड्रेस बघितले त्यांनी दोघींनी. कझन ट्रिप करायची ना आम्ही तुम्हाला पाठवू का. मनीषा बरी आपली आरामशीर बसून. जॉकी ओके. तर आम्ही आता बाहेर चाललो आहे. पाऊस येणार आहे. हाच तर आहे जिना. हा ए खाली हा बाहेर आला खूप गरम व्हायला लागलं. मम्मी लिपस्टिक तुझी आहे. काय घेतलं होतं त्या दिवशी. कविता मावशीच्या घरी जायचं. मला उसाचा रस वाटतोय. आम्ही चावी आहे ना. उसाचा रस प्यायला काय सांगितलं. मावशीच्या घरी आलोय आम्ही. हे आल्या आल्या शेंगा खायला बसले.
कमी केला असं. पंकज कसं आहेस? आम्ही बसलो शेंगा खायला. कमी तर बसलाय पहिलाच मला लय करू लागला. तर मावशीने तिखट भाकर दिली आहे खायला. आणि इकडे आम्हाला शेंगा गुळतो. एक पार्ट संपवलाय आता दुसरा पार्ट राहिलाय. भाजून येतोय. दुसरा पार्ट भाजून देतो. काही तर वर जाऊन बसू. अजून ते याच्यात जायचे आपल्याला. चिकली कोल्हापूरच्या त्यांनी. तिथं जायचे. लय छान छान असतं ते. काय तू गेलती ना त्या मॉलच्या सिटी वर कशी मातीचे भांडे येते. मम्मी मम्मी मी पेंटिंग केलेली मातीची भांडी आणलं किती विकते तिथं. त्यांना म्हणा मला पेंटिंग करायला ठेवा तिथं. सगळं मावशीने परत आणले. हा बाबा काय करायचं? तर कविताच्या इथून आता गप्पा मारून मस्तपैकी चहा भाजलेल्या शेंगदाणे खाल्ले, गुळ खाल्ला आणि चहा पिलो ना आता निघालोय आम्ही. आणि आता आमचा बसल्या बसल्या अक्कलकोटला जायचा प्लॅन चाललेला आहे. तर बघू आता जातोय काय गुरुवारी आहे ना. डन डन. पंकज बाय बाय. डन. पंकज पण येणार आहे. त्या पोरी पण येणार आहेत.